रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 8 जून जागतिक महासागर दिन. महासागराचं महत्त्व, मानवी जीवनातील महासागराचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. समुद्रातील प्रदूषण, प्लास्टिक कचरा यासारख्या समस्यांविषयी जागतिक स्तरावर जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनपैकी जवळपास 50% ऑक्सिजन महासागरातून मिळतो. महासागर पृथ्वीवरील तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि हवामानाचा समतोल राखण्यास मदत करतात. जगभरातील अनेक लोकांचं जीवन आणि रोजगार सागरी उद्योगावर अवलंबून आहे. रसिक हो, या क्षणी मला कविवर्य कुसुमाग्रज यांची सागर ही कविता आठवते. अत्यंत भावस्पर्शी अशी ही कविता आहे. आजच्या कार्यक्रमात ही कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. सागर. आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर, सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपित, वाटेवरती सडे, हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. तुफान केव्हा भांडत येते, सागरही गरजतो, त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी. प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळवूनी येती छातीवरी. दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी, कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी. दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे. रसिक हो, कविवर्य कुसुमाग्रज यांची सागर ही कविता आता मी तुमच्यासमोर सादर केली. याबरोबरच आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.